सुंदर असा निसर्ग, सह्याद्रीच्या ह्या लांबच लांब पर्वतरांगा, हिरवेगार डोंगर आणि हा नागमोडी रस्ता, पाचगणीचा घाट। तर मित्रांनो, आता माझा प्रवास सुरू झाला आहे लिंगमाळा वॉटरफॉलकडे। आता मी निघाले आहे महाबळेश्वरला लिंगमाळा वॉटरफॉलकडे। तर माझा हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। यामध्ये मी तुम्हाला लिंगमाळा वॉटरफॉलची थोडक्यात माहिती दिलेली आहे, तर स्किप करू नका आणि शेवटपर्यंत माझा हा ब्लॉग बघा। आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करा। तर कंटिन्यू करा माझा हा मिनी ब्लॉग लिंगमाळा वॉटरफॉलचा। हा आहे पाचगणी घाट। पाचगणी घाटातून आता मी निघाले आहे महाबळेश्वरकडे। गाडीमध्ये छान गाणी लावली होती आणि गाणी ऐकत ऐकत आता माझा हा प्रवास सुरू झालेला आहे। तर आता मी पोहोचलेले आहे लिंगमाळा वॉटरफॉलकडे। हा आहे मिनी वेण्णा डॅम लिंगमाळा वॉटरफॉल आणि इथून आमचा प्रवास सुरू झाला आहे लिंगमाळा वॉटरफॉलकडे। महाबळेश्वरमधील सर्वात उंच धबधबा म्हणून ओळखला जात असलेला लिंगमाळा धबधबा ओसंडून वाहू लागला आहे। या वर्षीच्या पावसाच्या पहिल्या सत्रामध्ये या धबधब्याला तुफान पाणी दिसत असून लाल माती मिश्रित पाण्याचे लोट या धबधब्यातून वाहताना दिसत आहेत। मूलतः महाबळेश्वर पाचगणी रस्त्यावरील वेळ लेक येथे उगम पावलेल्या वेळ नदीचा हा धबधबा असून महाबळेश्वर पाचगणी रस्त्यावरील मेट गुताड येथून आणि महाबळेश्वर सातारा रस्त्यावरील मास उतरत इथून लिंगमाळा धबधब्याकडे जाता येते। हा धबधबा पुढे वेण्णा नदी बनून केळघर मेढा येथे येतो। तसेच या वेण्णा नदीवरील कन्हेर येथे वेण्णा धरण बांधले आहे। वेण्णा नदी ही कृष्णा नदीची उपनदी असून कृष्णा नदी आणि वेण्णा या नद्यांचा संगम साताऱ्याच्या पूर्वेला संगम माहुली येथे होतो। लिंगमाळा धबधबा पाहण्यासाठी वन खात्याने विशेष सोय केलेली असून धबधब्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर लाल फरसबंदी टाकलेली आहे। तसेच अनेक ठिकाणी संरक्षक कठडे उभे केलेले आहेत। याशिवाय वन खात्याच्या कर्मचाऱ्यांची येथे गस्तही असते। अत्यंत विलोभनीय असा हा दिसणारा धबधबा पर्यटकांचे मुख्य आकर्षण केंद्र बनलेला आहे। निसर्गरम्य ठिकाण असलेल्या महाबळेश्वरमध्ये पावसाळ्यात पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते। हिरव्यागार निसर्गात, दाट धुक्यात आणि रिमझिम पावसात भिजण्याची मजा ही काही औरच असते। नेहमीच पर्यटकांना खुणावत आलेला पावसाळ्यात महाबळेश्वरला आल्यावर पर्यटकांची पहिली पसंती असते ती लिंगमाळा धबधबा पाहण्याची। हा लिंगमाळा धबधबा म्हणजे पर्यटकांना पर्वणीच असते। निसर्गाचे वरदान लाभलेल्या या ठिकाणाला दरवर्षी लाखो पर्यटक भेट देत असतात। महाबळेश्वर शहरापासून साधारण 4 किलोमीटर अंतरावर असलेला हा उंचावरून पिसाळणारा धबधबा वेण्णा नदीत 3 टप्प्यात कोसळतो। पावसात मनसोक्त भिजण्याबरोबर वृक्षराजीमधून जंगल भ्रमंती देखील घडून येते। निसर्ग निहाळत फिरणे, फोटो घेत गरम मका, कणीस, वडापाव यावर पर्यटक ताव मारत असतात। पावसाळ्यात फुलणारा निसर्ग आणि निसर्गाची विविध रूपे येथे पाहता येतात। इथे रस्त्याच्या दोन्ही बाजूला भयानक असं जंगल आहे आणि या जंगलामधून हा सुंदर असा रस्ता बनवलेला आहे। या रस्त्यातूनच वॉटरफॉलकडे जाण्याचा मार्ग आहे। रस्त्याच्या दोन्ही बाजूला भयानक असे जंगल आणि ह्या जंगलामधून येणारा हा रातकिड्यांचा आवाज।
किती भयानक आवाज आहे हा रातकिड्यांचा. जास्त पाऊस होतो, जास्त पाणी भरतं, त्यावेळेला हे सगळा परिसर भरला जातो. त्यावेळेला हे इथं थांबलेले नसतात. खाण्याचं तुम्हाला काही मिळणार नाही. जास्त पावसात कोणी इथे येऊ नका. जेव्हा थोडा पाऊस असतो त्याच वेळेला तुम्ही हे लिंगमाळा वॉटरफॉल बघायला या. जास्त पावसात येऊन रिस्क घ्यायची काहीही गरज नाहीये. आम्ही हे खायला घेतलंय कॉर्न, शेंगदाणे, कैरी, चणे बॉईल केलेलं आहे, सगळं मिक्स आहे. अजून खूप चालायचं पुढे आम्हाला. इथे वेगळाच एक आवाज येतो जोरात. सगळे बोलतात इथे रातकिड्यांचा आवाज आहे हा, पण खूप जोरात आवाज आहे. ह्या जंगलात आतमध्ये असे किती रातकिडे असतील. इथे यांनी बोर्ड लावलेला आहे, रेलिंगच्या बाहेर जाऊ नये, रेलिंगवर उभे राहू नये, डू नॉट गो आउट ऑफ रेलिंग, आणि रेलिंगच्या बाहेर सेल्फी आणि फोटो काढू नयेत हुकुमावरून वनक्षेत्रपाल महाबळेश्वर. तर ही सरकारची गाईडलाईन तुम्ही सगळ्यांनी पाळा. निसर्गाचा आनंद घेता घेता सरकारने दिलेला गाईडलाईन्स तुम्ही नक्कीच त्याला फॉलो करा. या सुंदर अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये सेल्फी घेण्याचा मोह कोणाला आवडता येणार. त्यामुळे मी पण माझी एक सेल्फी इथे काढली आहे. ही आहे वेण्णा नदी. वेण्णा नदी सोबत आमच्या दोघांची एक छोटीशी सेल्फी. इथे एक सरकारची गाईडलाईन आहे. रेलिंगच्या कठड्यावरून दरीत वाकून बघणे धोकादायक ठरू शकते. तसेच कडा भाग असल्याने पाय घसरून दरीत पडण्याची शक्यता आहे. सर्व पर्यटकांना विनंती करण्यात येते की त्यांनी रेलिंगला टेकून उभे राहणे, रेलिंग सुरक्षा भिंतीवर उभे राहणे, सेल्फी काढणे, रेलिंगच्या बाहेर जाणे यास सक्त मनाई आहे. आदेशावरून वनक्षेत्रपाल महाबळेश्वर. त्यामुळे इथेही तुम्ही सरकारची गाईडलाईन पाळा. खडकाळ पर्वत आणि भरपूर हिरवाईने वेढलेला लिंगमाळा धबधबा दैनंदिन शहरी जीवनापासून दूर आराम आणि टवटवीत होऊ पाहणाऱ्या लोकांना शांत वातावरणासह एक शांत वातावरण प्रदान करतो. हा एक प्रकारचा धबधबा आहे जो 2 विभागात विभागलेला आहे. खालच्या भागात एक छोटा धबधबा आहे जो पर्यटकांना पोहण्यासाठी आणि फिरण्यासाठी आदर्श आहे. तर वरच्या भागात मुख्य धबधबा आहे जो 500 ते 600 फूट उंच आहे. महाबळेश्वर शहरापासून साधारण 4 किलोमीटर अंतरावर असलेला हा उंचावरून फेसाळणारा धबधबा वेण्णा नदीत 3 टप्प्यात कोसळतो. याची एकूण उंची साधारण 550 ते 600 फूट इतकी आहे. लिंगमाळा वॉटरफॉलचा हा मिनी ब्लॉग तुम्हाला आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.